सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे जेएलपीटी मराठीमध्ये. माझा जपानमधला एक दिवस असा म्हणून मी आजचा शूट करणार आहे. बट आज तशी खूपच गडबड आहे आणि मला असं वाटलं की हे तुम्हाला शेअर करावं की एका दिवसामध्ये कधी कधी इतक्या गोष्टी करायच्या असतात आणि मग जी काही पळापळ होते माझी, तर ते मला तुम्हाला दाखवायचं आहे की माझ्याकडे गेस्ट येणार आहेत. त्यामुळे माझ्या ज्या काही 2 रूम आहेत तर त्यांचं क्लीनअप पूर्ण त्यांच्यासाठी रेडी करणं. आणि तुम्ही बघू शकाल, माय गॉड, लुक ॲट दिस, एवढा सगळा पसारा. हा तरी फारच कमी आहे. जो काही या ठिकाणी कचरा वगैरे दिसतोय तुम्हाला, ही जी काय म्हणूयात थंडीची कपडे आहेत ती सुद्धा वरती होती, मी सगळी घेऊन आली आहे. आणि हा अख्खा माझ्या रूममध्ये आत्ता पसारा आहे. आणि यामध्येच मी तुम्हाला दाखवेल की माझं येता जाता इतकी धूळ साचली आहे. आता मी इतक्या वेळा खाली वर गेली आहे, खाली आली आहे आणि हे सगळं क्लीनअप मला करायचं आहे. अँड लुक ॲट दिस माय मेसी किचन. किती खराब झालं आहे, बापरे. मला हे बघूनच आता असं झालं की कधी करू. आणि त्यात उपवास आहे. सो उपवासाची भगर. बिपिन सांचा जस्ट मला मेसेज आलेला की आज तू काय बनवणार आहे. सो त्यांना सरप्राईज आहे. मी मस्तपैकी जी भगर आहे तिचा भात बनवणार आहे, तिखट भात. आणि येस, ते एक इंटरेस्टिंग. आणि हो, अजून यामध्येच एक इंटरेस्टिंग सांगते की तसं जपानमध्ये हिरव्या मिरच्या मिळणं मला खूपच अवघड होऊन जातं. बट एका व्हिएतनामी माणसाने इथं थोडीफार शेती केली आहे आणि त्या शेतीमधून त्यांनी मिरच्यांचं उत्पादन काढले. मी त्याच्याकडून 1.5 किलो मिरच्या घेतात. माय गॉड, तुम्ही बघू शकाल केवढ्या आहेत. आणि हे सुद्धा मला म्हणजे लॉंग टर्म साठवण्यासाठी काहीतरी जुगाड करायचं आहे. आणि यामध्येच सगळं चालू आहे. सो मी तुम्हाला सांगेल माझं क्लीनअप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की मला कुठे जायचं आहे. आज भरपूर कामं आहे. सो कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, सो आता आपण बघायला जाणार आहे रूम. खूप कचरा आणि भरपूर घाण तुम्हाला दिसेल जाता जाता. सगळं क्लीनअप करायचं आहे. हो माय गॉड, लुक ॲट दिस. इथे पाणी आणून ठेवले, मला पुसायचं आहे. हळद, मीठ आणि डिटर्जंट त्याचं पाणी आहे. सो भरपूर आहे क्लीनअप. जस्ट बेड बनवला आहे आणि बाकी दुसऱ्या रूममध्येही आपण जाऊया. लुक ॲट दिस. हो, हे सगळं क्लीनअप करून आता हे रेडी करायचं आहे. या रूममध्ये ऑलरेडी एक जण राहत आहेत, त्याच्यामुळे ह्या 2 रूम आहेत. सो करूयात आपण क्लीनअप. तसाला आता मी रेडी झाली आहे, बट अजूनही थोडासा मला वेळ आहे. सो आत्ता वाजलेले आहेत 1:10. सो त्यामध्येही मला अजून 20 मिनिट आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये मला जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करणार आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत शिवतेचं स्कूल बघायला. तो आता फर्स्टमध्ये जाणार आहे. तर जपानमध्ये अशी पद्धत असते की ज्यावेळेस तुम्ही एखादं स्कूल चॉईस करणार आहात तर तिथले लेक्चर अटेंड करून बघू शकता मुलांचे ऍक्च्युअलमधले. त्यानंतर ते स्कूलचा आवार जो आहे, परिसर आहे, तो बघू शकतो. तर मला तिकडं पण जायचंय, प्लस शिवतेजला आणायचंय. त्यानंतर त्याला घरी घेऊन आल्यानंतर माझा स्वतःचा एक क्लास आहे, प्लस श्रीला आणायचंय. माय गॉड. बट चलो, आता अजून वरचे थोडं क्लिनिंग राहिले, ते आपण बघूयात काय काय करायचंय. गाद्या वगैरे वाळत टाकल्यात पण अगदी ढगाळ वातावरण आहे. सो ही रूम मी जरा थोडीशी सगळं काढून घेतलंय. फक्त आता मला पुसून घ्यायचंय जरा, त्यामुळे थोडा वेळ आहे. असं वाटत असेल ह्याचं काय वास घेते, याच्यामध्ये भीमसेन कापूर वगैरे आहे. आणि येस, कुठून सुरुवात करूयात? इथून. तसं काही क्लीनअपला इतकं नाहीये, पण शक्यतो असं होतं की कुणी राहायला येणार आहे आपल्याकडे, तर प्रॉपर रूम जी आहे ती क्लीन करूनच द्यायला हवी. बस
माय गॉड, आता आपण चाललेलो आहोत शिवतेचं स्कूल बघायला. आणि आय नो हातात घड्याळ बघते, घड्याळ घालायचं विसरले. आणि आता आपल्याकडे आहेत ओनली 10 मिनिट्स. सो 10 मिनिट्समध्ये आपण पटपट सायकल घालूया आणि निघू. मॉलच्या समोर थांब. हां, सावकाश जा. बाय बाय फ्रेंड्स, भेटूयात आता स्कूलमध्ये. सो ही सगळी जी ओके, तर आपण आता स्कूलकडे चाललो आहे. इथं सगळी जी लोक तुम्हाला दिसत आहेत जाताना ही सगळी स्कूलमध्येच चालले. तर ठीक आहे, काम चाललंय का त्यांचं रिन्युएशन असेल. बस. सो या ठिकाणी तुम्ही बघत असाल हे शिवतेच्या स्कूलचं ग्राउंड आहे. आणि आत्ता जे त्याला स्कूल आपण बघतोय ते प्रायमरी स्कूल, म्हणजे इयत्ता 1ली ते 6वी असं प्रायमरी स्कूल. आणि हे शिवतेजला मी पिकअप करायला गेली आहे. मी नंतर बाहेरून ऑडिओ दिला आहे, बिकॉज प्रत्येक ठिकाणी मला स्वतःला ऑडिओ देणं पॉसिबल झालं नाही, गर्दी वगैरे. तर हे शिवतेचं योचियन म्हटलं जातं, म्हणजे पहिली 3 वर्ष योचियनमध्ये. ते झाल्यानंतर मला लगेच श्रीला आणायला जायचं होतं. दोघांमध्ये एक साधारणतः 1 तासाभराचं अंतर आहे, म्हणजे शिवते सुटल्यानंतर 1 तासाभराने श्री सुटतो. तर आत्ता श्री येईल. मला त्याचं स्कूल प्रचंड आवडतं आणि खूप यासाशी म्हणजे खूप प्रेमळ अशा टीचर आहेत. तर आपण 1 मिनिट बघूया. आला, येस, गुड. सो आता तरी त्या पकडून घेऊन आल्यात, पण एव्हरीडे त्याची जर्नी अशी असते की वाव, इट्स टाईम टू गो. पटकन येणं, शूज घेणं, घालणं वगैरे खूप छान. सो मला आता त्याला घेऊन पुन्हा एकदा शाळेमध्ये जायचं आहे. तर ते सगळं मला कॅप्चर करणं शक्य नाही आहे, बट आज खूप पळापळ होती. आणि अशा पद्धतीने श्री आता आपल्या सायकलजवळ जाणार आहे. माझा तुम्हाला परत ऑडिओ पण ऐकायला येईल, कारण मी दिलेला आहे तो. ओके, त्यानंतर जस्ट आता मी तुम्हाला सांगते आहे, 1च मिनिट. आता मी श्रीला पण घरी घेऊन गेल्यानंतर थोड्या वेळ श्री आणि शिव यांची घराच्या जवळ मस्ती चालू असते, कारण जवळजवळ सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत दोघंही सेपरेट स्कूलमध्ये आहेत. ये ओके, 1 मिनिट. आता आपण बघूया. हॅपी येस. आणि या ठिकाणी मस्ती चालू आहे. त्यांना एकदम असं होतं की वाव, हा एकदम मी टाईम म्हणून ते दोघंजण एन्जॉय करतात. त्यांना घरामध्ये यायचंच नसतं, म्हणजे त्यांना कोण बघतंय का बाहेरून किंवा गॅलरीतून कुणी बघतंय का, इतकं म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचे डोळे असे बघत असतात. बऱ्याच वेळा त्यांना असं होतं की बिपिन सण आणायला गेल्यानंतर मी गॅलरीतून बघत असते आलेत का ते, त्यामुळे श्रीचं सारखं लक्ष आहे तिकडे. आणि यस, मी आता त्यांना परत आतमध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा जसं मी तुम्हाला म्हटलं की मला घरामधलं क्लिनिंग वगैरे आहे, तर ते क्लिनिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला थोडंसं सांगेल की मी मॉर्निंग रुटीन सांगितलं नाही ना. सो एव्हरी डे सकाळी उठल्यानंतर मला शिवासाठी टिफिन बनवायचा असतो. श्रीला स्कूलमध्येच जेवण आहे आणि खूप सुंदर जापनीज प्रॉपर फूड मिळतं. श्रीला मात्र मला प्रॉपर टिफिन बनवून द्यावा लागतो. आणि त्याचं असं आहे की त्याला ब्रोकोली आणि कॅरट, गाजर हे कंपल्सरी सॅलड म्हणून पाहिजे. मग ते बनवून झाल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये किंचित मीठ, ब्लॅक पेपर आणि थोडंसं तेल, तेही नावाला करपू नये म्हणून मी ठेवत असते. आणि त्याच्यानंतर मग मी आता बनवणार आहे तामागो याकी. आता जपानी सुपर मार्केटमध्ये हे तामागो याकी वगैरे ह्या अशा गोष्टी मिळतात, त्यामुळे शिवतेजला जपानी फूड प्रचंड आवडतं. तामागो याकीमध्ये थोडीशी साखर पण टाकली जाते, बट मी फक्त मीठ टाकून बनवते. बनवताना हा तामागो याकीचा प्रॉपर फ्राय पॅन आहे की ज्याच्यामध्ये ती अशा पद्धतीने बनवायची की करपली नाही
नाही पाहिजे, म्हणजे त्याला बिलकुलही असा जराशी भाजली आपण आपली कशी ऑमलेट असं भाजलेलं असतं तसं नसतं, बिलकुल एक डाग पण पडला नाही पाहिजे. मग ते एक स्किल आहे की मला असं वाटतं ते जमायला पाहिजे. आणि मी याचं ट्रेनिंग माझी जी जपानी फ्रेंड आहे तर तिच्याकडून तिच्या आईकडून घेतलं की कसं केलं पाहिजे की जेणेकरून करपणार नाही. आणि त्यातली त्यात मला आता बऱ्यापैकी जमायला लागले, नाही तर सुरुवातीला करपलं की शिवतेज खायचा नाही बिलकुल. सो मस्त हे अशा पद्धतीने येस आणि पलटी गुड. सो आता ते जमायला लागलं थोडं थोडं, नाही तर पहिलं बिलकुल जमत नव्हतं. आणि हे कंपल्सरी मला त्याला द्यावं लागतं, म्हणजे भाताबरोबर एक ओनिगिरी द्यावी लागते. ओनिगिरीचं असं आहे की तो जो टेस्ट असतो ओनिगिरीचा तर तो मला घरी मी बनवली तरी नाही येत. मग त्यामुळे शिवतेचं असं असतं की तू सुपर मार्केटमधून जर ओनिगिरी देणार असेल तर ती देत जा, तू नको बनवू. नाहीतर मग समजा मी फ्राईड राईस जो आहे तो देत असते, किंवा मग बाकी आपला डोसा वगैरे पण चालतो. पण साधारणतः हे असा टिफिन त्याच्याबरोबर एक किवी, कुठलंही फ्रूट चालतं त्याला, किवी चालेल, ॲपल देऊ नको म्हणतो आणि बनाना, पण किवी किंवा मग द्राक्षे वगैरे पण चालतात. हा रुमाल आहे, याच्यावरती टिफिन ठेवून खायचं, पाणी बरोबर घेऊन जायचं असतं, बॉटल. येस, आत्ता तुम्ही मॉर्निंग रुटीन आता हे पहा, हा उठलाय आता जायचं आहे. उठलं की पहिल्यांदा त्याला पोएम भरपूर येतात, त्याच्यामुळे देवाची गाणी असतील, जपानी गाणी असतील, इंग्लिश पोएम असतील, तर त्या सगळ्या सिंगिंग चालू असतं उठल्यानंतर. आता गडबड नाही खायची. ओके, चलो आता बघूया, तुम्ही एन्जॉय करा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका, कारण मला असं वाटतं की आता भरपूर गोष्टी आहेत ज्या फक्त बघितल्या तरी चालेल अशा आहेत. सगळा व्हिडिओ मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट करणं पॉसिबल नाही झालं, बट देकिरू दाके जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि अशाच व्हिडिओंसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करायलाही विसरू नका आणि शेअर नक्की करा. ओके, शूज घाला, चलो जरा शूज घाला व्यवस्थित, पटकन उरक. दे ना एक यम्मी यम्मी पप्पी. ओ थांब 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 थांब, पप्पांना येऊ दे. ठेव खिशात. आणि कॅप कुठे तुमच्या? शिव शिव पळत जाऊन कॅप घेऊन ये. शिव बघू, श्री स्माइल, श्री स्माइल कर ना. ठीक आहे शिव, चल थांब. अरे दादूच्या इथं सायकल बघू ना आपण, हानशीन ट्रेन बघू तिथं. हानशीन दादूच्या इथं कुठली ट्रेन येते? हानशीन 1 and 2, हानशीन 1 आणि 2. श्री स्माइल कर. बाय. छान छान बघायचा, मस्त हानशीन ट्रेन, मस्त 2 हानशीन ट्रेन बघ. 2 नमो पार्वती पते हर हर महादेव. बाय.